बेसिक मॅथ अँड ट्रिक या पुस्तकातील 8वं प्रकरण आहे अपूर्णांक भाग 2। तर या पुस्तकातील प्रत्येक चॅप्टरचा व्हिडिओ आपणास पाहायला मिळत आहे। या पुस्तकातील आणखीही भरपूर ट्रिक, सरावासाठीची उदाहरणं अभ्यास करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल। पाहूयात लगेच अपूर्णांक 2। आपण कोणतीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर अपूर्णांक या घटकाचा या व्हिडिओचा जर तुम्ही अभ्यास केलात आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर अपूर्णांकाचा कोणताही प्रश्न तुम्ही सेकंदामध्ये सोडवू शकतात आणि याच्या बाहेरचा प्रश्न असणारच नाही। तर पाहूयात महत्त्वाचे प्रश्न लगेच। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाच्या सर्व संकल्पना पाहिलेल्या आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि अपूर्णांकाची सर्व महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपण समजून घेऊयात बेरीज, वजाबाकी, समछेद अपूर्णांक। तर समछेद अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाचा छेद समान असतो त्यांना समछेद अपूर्णांक असे म्हणतात। तर बेरीज वजाबाकी संकल्पना पाहत असताना समछेद अपूर्णांक म्हणजेच उदाहरणार्थ 9/7 अधिक 4/7, तर यांची बेरीज करत असताना छेद समान आहे आणि छेद समान असेल तर डायरेक्ट अंशाची बेरीज करायची आहे आपणास। 9 अधिक 4 छेदामध्ये 7च लिहा, छेद समान असल्यामुळं, आणि याचं उत्तर येईल 4। 9 आणि 4 यांची बेरीज 13/7। यानंतर दुसरं उदाहरण पाहूया आपण 11/5 अधिक 8/5। या अपूर्णांकाचाही छेद समान आहे, म्हणजेच 11 आणि 8 ची बेरीज करूयात आपण। 11 अधिक 8 छेदामध्ये 5 तसंच, तर 11 आणि 8 19/5। त्यानंतर वजाबाकी पण याच पद्धतीने आहे। समजा 12/9 वजा 7/9 बरोबर बेरजेप्रमाणेच नियम, या ठिकाणी 7/9 आहे, छेद समान, तर 7 मधून 12 मधून 7 गेले 12 वजा 7 छेदामध्ये 9, 12तून 7 गेले 5/9। यानंतर आणखी एक उदाहरण पाहूया आपण 18/7 वजा 8/7 म्हणजेच 18 वजा 8 छेदामध्ये 7, तर 18 मधून 8 गेले, या ठिकाणी राहील 10/7। म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या, जर छेद असेल समान म्हणजेच छेद समान असल्यास अंशाची बेरीज किंवा वजाबाकी करावी व छेद तोच लिहावा। तर हे लक्षात ठेवा, जर छेद समान असेल म्हणजे समछेद अपूर्णांक असेल तर अंशाची बेरीज किंवा वजाबाकी जे असेल ते आपण करतो आणि छेद तोच लिहितो। यानंतर पाहूया आपण पुढील भाग। पुढच्या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत छेद आणि छेदामध्ये बेरीज वजाबाकी करत असताना छेद जर एकाच पाड्यात असल्यास, म्हणजेच एकाच पाड्यामध्ये म्हणजे कसं ते आपण समजून घेऊयात। उदाहरणार्थ 9/8 अधिक 3/4, तर या ठिकाणी पहा छेद जो आहे 8 आणि 4 हे एकाच पाड्यामध्ये आहे। जर हे एकाच पाड्यामध्ये असेल तर या ठिकाणी बेरीज करत असताना हे 9/8 जशाला तसं आपण घेतलेला आहे अधिक 3/4, याला आपण मनातल्या मनात याला 2 ने गुणूयात, याला पण 2 ने गुणूयात, 3 दोन्ही 6 आणि 4 दोन्ही 8, म्हणजे आपला छेद समान होईल। आणि छेद समान झाल्यास पुन्हा तोच नियम 9 अधिक 6 छेदामध्ये 8, 9 आणि 6 15/8। त्यानंतर दुसरं गणित पाहूया आपण 15/9 अधिक 5/36। तर पहा आता या ठिकाणी 9 आणि 36 एकाच पाड्यातील संख्या आहे,
परंतु या ठिकाणी 36 मोठा आहे, तर आता 9 ला जर आपल्याला 36 करायचं असेल तर या संख्येला आपण 4 ने गुणूयात. 15 चोक 60 आणि 9 चोक 36, म्हणजे अंश आणि छेदाला एकाच संख्येने आपल्याला गुणायचं आहे. अधिक 5/36 जशाला तसं आपण घेणार आहोत. तर या ठिकाणी छेद समान झाला. अंशाची बेरीज करूयात. 60 अधिक 5/36 आणि 60 आणि 5 म्हणजे 65/36. याच पद्धतीने वजाबाकीचं उदाहरण पाहूया आपण. 7/16 वजा 3/32. तर या ठिकाणी पहा 16 आणि 32 छेद जे आहेत ना ते एकाच पाड्यातील आहेत आणि एकाच पाड्यातील छेद असेल तर छेद समान करायला अतिशय सोप्या पद्धतीने करता येतं. तर मनातल्या मनात आपण याला 2 ने गुणूयात, याला 2 ने गुणूयात. 7 दोन्ही 14 छेदामध्ये 16 दोन्ही 32 वजा 3/32 म्हणजे 14 वजा 3 आणि छेद तोच राहील जो समान आहे तो. 14 मधून 3 गेले 11/32. तर या पद्धतीनं बेरीज आणि वजाबाकीचे गणित आपण छेद एकाच पाड्यातील असल्यास या पद्धतीनं सोडवायची आहेत. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे वजाबाकी आणि बेरीज भिन्न छेद अपूर्णांक. म्हणजे छेद जर वेगवेगळे असतील तर याच्या पण 2 पद्धती आहेत. एक छेद समान करणे आणि एक तिरकस गुणाकार. तर दोन्ही पण उदाहरण आपण पाहूयात दोन्ही पद्धतीने. तर पहा 9/7 अधिक 4/5. तर याच्या 2 पद्धती आहेत. एक पहिली पद्धत म्हणजे छेद समान करणे आणि दुसरी पद्धत आहे तिरकस गुणाकार. तर याचं उदाहरण जर आपण पाहिलं तर हे उदाहरण आपण या ठिकाणी छेद समान करून कसं सोडवायचं. 9/7 अधिक 4/5. तर या ठिकाणी छेद जर समान करायचं असेल तर पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या छेदाने गुणा आणि दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्या छेदाने गुणा. तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 9x5 छेदामध्ये 7x5 म्हणजे दुसऱ्याच्या छेदाने या अपूर्णांकाला आपण गुणलेला आहे. त्यानंतर 4/5 गुणिले 7 म्हणजे पहिल्याच्या छेदाने गुणलेला आहे. तर ही एक पद्धत आहे. यामध्ये आपण लसावी सुद्धा काढू शकतो जर ते लसावी यापेक्षा लहान असेल. तर आपण सोप्या पद्धतीने समजून घेऊयात. तर या ठिकाणी 9×5 = 35 अधिक 4x7 म्हणजे 28 आणि 5x7 म्हणजे 35. छेद समान झालेला आहे आणि छेद जर समान असेल तर या ठिकाणी आपण 45 अधिक 28 आणि छेदामध्ये 35. तर याचं उत्तर येईल 8 आणि 5 13ला 3 हातचे 1 4 आणि 2 6 आणि 1 7/35. तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर तिरकस गुणाकाराने हा प्रश्न कसा सोडवायचा ते समजून घेऊयात आपण. 9/7 अधिक 4/5. हाच प्रश्न आता आपण तिरकस गुणाकाराने कसा सोडवायचा. तर या ठिकाणी 4x9 हा गुणाकार म्हणजे 5x9 तिरकस गुणाकार 9×5 45 अधिक 7x4 7×4 = 28 या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे. 7x5 35 आणि 45 अधिक 28 म्हणजेच 73 35. तर कोणतीही पद्धत केली तर शेवटच्या स्टेप तर सारख्याच येतात हे लक्षात घ्या. तर या कोणत्याही पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर आपण वजाबाकीचे उदाहरण पाहूयात. पहा 5/2 वजा 6/7. तर या ठिकाणी दोन्ही पद्धतीने आपण सुरुवातीला हे गणित सोडवून घेऊयात. पहिली पद्धत म्हणजे छेद समान करणे. तर छेद समान करताना पहिल्या अंशाला दुसऱ्या छेदाने गुणा म्हणजे 7 ने जर 5 ला गुणलं तर 35/14. अंशाला 7 ने गुणा छेदाला 7 ने गुणा वजा या ठिकाणी पहिल्याच्या 2 म्हणजे 2 जो छेद आहे त्याने याला जर गुणलं तर 6 2 12 7 2 14 म्हणजेच 35 वजा 12 छेदामध्ये 14 आणि उत्तर मिळेल आपल्याला या ठिकाणी
23/14. याच पद्धतीने आता दुसऱ्या पद्धतीने म्हणलं तर तिरकस गुणाकार करून, तर तिरकस गुणाकार करत असताना 5/2 वजा 6/7, तर 7 आणि 5चा गुणाकार म्हणजेच 35 वजा 6 दोन्ही 12 आणि छेदामध्ये बे या दोन्हीचा गुणाकार जे छेद आहेत तेच 2 गुणिले 7 म्हणजे 14. तर या ठिकाणी या पण प्रश्नाचं उत्तर येईल 23/14. तर कोणती पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही ही वजाबाकी किंवा बेरीज करू शकाल. यानंतर पाहूया आपण पुढील भाग. पुढचा भाग आहे अपूर्णांकाचा गुणाकार. हा सर्वात सोपा भाग आहे. तर छेद समान असेल नसेल काहीही असेल तर या ठिकाणी आपण 3/5 गुणिले 9/7 हा गुणाकार करायचा आहे तुम्हाला. तर 9 गुणिले 3 किंवा 3 गुणिले 9, अंशामध्ये गुणाकार, छेदामध्ये गुणाकार 5 गुणिले 7 म्हणजे उत्तर येईल 27/35. त्यानंतर दुसरं उदाहरण पाहूया आपण. 9/10 गुणिले 8/5. तर या ठिकाणी 9 गुणिले 8, 9×8 = 72, 10 गुणिले 5, 5×10 = 50. आता परीक्षेमध्ये हाच गुणाकार असेल असं सांगता येत नाही. याला संक्षिप्त रूप देऊन सुद्धा सोडवता येतं. म्हणजे कसं पहा, 9/8 गुणिले 9/10 गुणिले 8/5. तर कसं सोडवायचं, बे चोक 8, बे पंचे 10. आता या ठिकाणी आपण 2 ने भागलेला आहे 10ला आणि 8ला. तर 9 आणि 4 शिल्लक आहे. तर 9 चोक 36 आणि 5 गुणिले 5 म्हणजेच 25. तर हा जो अपूर्णांक आहे त्याचाच हा सममूल्य अपूर्णांक आहे. म्हणजे परीक्षेमध्ये हे पण उत्तर असू शकतं किंवा हे पण असू शकतं. तर हे आपल्याला लगेच लक्षात येणं गरजेचं आहे की या दोन्हीचा अर्थ एकच होतो किंवा या दोन्हीची किंमत एकच आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण. 12/20 गुणिले 15/27. तर पहा आता या ठिकाणी पण डायरेक्ट गुणाकार करू शकतात. एक तर 12 गुणिले 18, 20 गुणिले 27. म्हणजे 12 गुणिले 18 जर केलं तर 180 आणि छेदामध्ये 27 दोन्ही 54 आणि हे 0. या पद्धतीने गुणाकार करता येतो. याला संक्षिप्त रूप सुद्धा देता येतं. 0 0 कटले, 18 × 18, 18 × 54 म्हणजे उत्तर येईल 1/3. हेच उत्तर आपण या ठिकाणी सुरुवातीला जर संक्षिप्त रूप दिलं तर या पद्धतीने होईल 12/20 गुणिले 15/27. तर पहा 5 × 15, 5 चोक 20. त्यानंतर 4 × 1 = 4, 4 × 12. त्यानंतर 3 × 1 = 3, 3 × 9 = 27, 3 × 1 = 3, 3 × 3 = 9. म्हणजे अंशामध्ये 1 आणि 1चा गुणाकार म्हणजे 1 आणि छेदामध्ये 1 गुणिले 3, 3च. तर कोणत्याही पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण अपूर्णांकाचा भागाकार. अपूर्णांकाचा भागाकार ही संकल्पना समजून घेत असताना नेमकं भागाकार कसा करायचा. तर पहा, अपूर्णांकाचा भागाकार सोडवत असताना 12/7 भागिले 5/4. तर याला सिंपली आपण असं लिहायचं आहे. पहिली संख्या जशाला तशी 12/7, भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह आणि 5/4ला व्यस्त लिहा 4/5. म्हणजे याला उलट लिहायचं, वरची खाली, खालची वर संख्या लिहायची. या ठिकाणी या पद्धतीने येईल. आणि या ठिकाणी 12 चोक 48, 7 5 35. तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर दुसरा प्रश्न पाहूया आपण. 7/49 भागिले 14/28. तर सेम पद्धत, पहिला अपूर्णांक जसा आहे तसा 7/49 भागिलेच्या ऐवजी गुणिले आणि 28/14. तर याला संक्षिप्त रूप देता आलं तर संक्षिप्त रूप देऊ शकतात. भाग जात असेल तर 7 × 1 = 7, 7 × 7 = 49, 7 × 1 = 7, 7 चोक 28. त्यानंतर 2 न भाग जाईल, बे 7 = 14, बे 2 = 4,
म्हणजे उत्तर येईल 2/7. तर या पद्धतीनं भागाकार ही संकल्पना आपणास पूर्ण करायची आहे. यानंतर पाहूया आपण पुढील भाग. पुढील भाग आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी. म्हणजे जर अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल तर त्याची बेरीज वजाबाकी कशी करायची, तर त्याचं पण उदाहरण पाहूया आपण. 3.1/7 अधिक 2.4/5. तर पहा आता याची बेरीज वजाबाकी करत असताना अपूर्णांकाला आधी अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्या. 7×21 आणि हे 1 म्हणजेच 22/7 अधिक 5×2 10 आणि हे 4 म्हणजेच 14/5. आणि यानंतर आपण तिरकस गुणाकार करूया त्यांचा. 5×22 22×5 म्हणजेच 110 अधिक 14×7 14×7 98 आणि छेदामध्ये या दोन्हीचा गुणाकार 7×5 35 म्हणजे याचं उत्तर येईल 110 अधिक 98 म्हणजेच 8ला 8 9 आणि हे 10ला 0 ह्याच्याली 1 208 छेदामध्ये 35. तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे तुम्हाला साधा पूर्णांक करावाच लागेल आणि त्यानंतरच ही बेरीज वजाबाकी तुम्ही करू शकता. त्यानंतर 7.1/4 वजा 3.1/2. तर या ठिकाणी पहा 7×4 आणि 1 29/4 वजा 3×2 आणि हे 7/2. तर हे छेद आता एकाच पाड्यातील दिसतात तुम्हाला. तर या ठिकाणी या पूर्णांकाला 2 ने गुणलं तर छेद समान होतील म्हणजेच 29/4 वजा 2 ने गुणा म्हणजे 14/4 येईल. 29 मधून 14 जर वजा केले तर या ठिकाणी राहील 15/4. तर या पद्धतीने आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी सोडवू शकतो. यानंतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार व भागाकार. तर पहा पहिलं उदाहरण पाहूया आपण. 3.5/8 गुणिले 7.2/4. तर सुरुवातीला साध्या पूर्णांकामध्ये रूपांतर करूया त्यांचं. 8×3 = 24 आणि 5 29/8 गुणिले 7×28 आणि हे 2 म्हणजेच 30/4. तर या ठिकाणी डायरेक्ट गुणाकार करू शकतात तुम्ही. जर गुणाकार करायचा असेल भाग जात असेल तर भाग पण देऊ शकतात. तर 29 गुणिले 3 जर आपण सोडवलं तर या ठिकाणी गुणाकार येईल 87 आणि हे 0 जशाला तसं आणि छेदामध्ये 8×32. तर हा गुणाकार झाला डायरेक्ट. हीच आता भागाकाराचं उदाहरण पाहूया आपण. 5.4/7 भागिले 2.1/14. तर पहा सुरुवातीला साधा अपूर्णांक 7×5 35 आणि 5 39/7 भागिले जशाला तसं 14×2 28 आणि 1 29/14. त्यानंतर 39 जशाला तसं गुणाकार या ठिकाणी आपण भागाकाराच्या ऐवजी गुणाकार करूयात आणि 14/29 लिहूयात. त्यानंतर 7×1 7 7×2 14 आणि 39 गुणिले 2 म्हणजेच 78 आणि छेदामध्ये 29 गुणिले 1 म्हणजे 29. तर या पद्धतीने आपण भागाकाराची उदाहरणं सोडवू शकतो. तर प्रत्येक स्टेप आणि बारकाईनं प्रत्येक प्रश्नांचं या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे जेणेकरून परीक्षेमध्ये तुमचा कोणताही प्रश्न चुकणार नाही. यानंतर पाहूया आपण काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांच्या ट्रिक. तर या ठिकाणी यासारखा जर प्रश्न परीक्षेमध्ये आला तर या प्रश्नाचं वैशिष्ट्य समजून घ्या. हे वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न आहेत. वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न क्रमांक 1 म्हणजे या प्रश्नाला वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न क्रमांक 1 असंच नाव द्या जेणेकरून तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील
तर या प्रश्नाचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण सुरुवातीला समजून घेऊयात. तर पहा, प्रश्नामध्ये 1/1 गुणिले 2, 2 गुणिले 3, 3 गुणिले 4, 4 गुणिले 5 आणि याच पद्धतीने ही श्रेणी वाढत जाणार आहे आणि शेवटचा आहे 59 गुणिले 60. जर या पद्धतीचा प्रश्न असेल तर या प्रश्नाचं उत्तर शेवटचा गुणाकार काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तो आहे 59/60 म्हणजे गुणिले 60 आहे. तर हेच आपण 59/60 लिहा. हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजेच या प्रकारचा जर प्रश्न परीक्षेमध्ये आला तर याचं उत्तर म्हणजे शेवटच्या अपूर्णांकाचा छेद गुणाकारामध्ये काय आहे हे पाहणे आणि त्यालाच अंश आणि छेदामध्ये लिहिणे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न सेम असाच दिसतोय तुम्हाला. पहा, 1/1 गुणिले 2, 1/2 गुणिले 3 आणि हे सर्वांची बेरीज आहे. तर शेवटचा अपूर्णांक आहे 99 गुणिले 100 म्हणजे याचं उत्तर असेल 99/100. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, आता या ठिकाणी प्रश्न दिसायला तुम्हाला वेगळा दिसतो परंतु तोच प्रश्न आहे जो आत्ता आपण पाहिलेला आहे. तो कसा काय? तर पहा, 1/2 गुणिले म्हणजे काय? 1 गुणिले 2 अधिक 6 म्हणजे काय? तर 2 गुणिले 3 अधिक 12 म्हणजे काय? 3 गुणिले 4 आणि याच पद्धतीने हे वाढत वाढत गेलेलं आहे. आणि 72 म्हणजे काय मग? तर 8 गुणिले 9. तर आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सुद्धा सांगू शकाल अगदी सेकंदामध्ये. 8/9 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया असाच. तर हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत. दिसायला खूप मोठे प्रश्न दिसतात परंतु स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे प्रश्न. तर या ठिकाणी 1/2 म्हणजे काय? तर 1 गुणिले 2, 1/6 म्हणजे 2 गुणिले 3, 1/12 म्हणजेच 3 गुणिले 4 अधिक अधिक आणि शेवटचं पद आहे 1/132. याचा अर्थ 11 गुणिले 12 म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असेल 11/12. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे 1/5 गुणिले 6 अधिक 1/6 गुणिले 7 अधिक आणि शेवटचा भाग आहे 1/49 गुणिले 50. तर पहा, आता या प्रश्नामध्ये मात्र वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी झालेली आहे की याची सुरुवात 1 गुणिले 2 ने नाही. म्हणजे पहा, याची सुरुवात 1 गुणिले 2 अधिक 2 गुणिले 3 अधिक 3 गुणिले 4 अधिक 4 गुणिले 5 अधिक 5 गुणिले 6 अधिक 6 गुणिले 7 अधिक आणि शेवटचं पद आहे 1/49 गुणिले 50. तर थोडं जर निरीक्षण केलात तुम्ही तर आपल्याला बेरीज कुठून करायची आहे पहा. या ठिकाणी 5 गुणिले 6 म्हणजे इथून पुढची बेरीज करायची आहे. म्हणजे एवढ्या संख्येची बेरीज आपल्याला करायची नाही. मग विचार करा, जर समजा इथून बेरीज असती तर याचं उत्तर आलेलं असतं 49/50. परंतु आपल्याला या पाठीमागच्या संख्या मालिकेची बेरीज नको आहे. मग इथपर्यंतची बेरीज किती होते? तर ही येते 4/5. तर एवढी बेरीज या पूर्ण बेरजेतून वजा करून टाका. म्हणजे पूर्ण बेरीज आली असती 49/50 यामधून आणि हे वजाबाकी करत असताना 49/50 वजा समान छेद करण्यासाठी याला 10 न गुणूयात. म्हणजे हे होईल 40/50 आणि म्हणून याचं उत्तर येईल 49 वजा 40 म्हणजेच 9/50. तर हे लक्षात ठेवा, कारण या ठिकाणी कोणत्याही गणितामध्ये कुठपर्यंतची बेरीज नाही तेवढी वजा करायची, एवढं लक्षात ठेवायचं आहे आपणास. यानंतर पुढील यासारखाच एक आणखी प्रश्न पाहूया आपण. 1/10 गुणिले 11 अधिक 1/11 गुणिले 12 अधिक शेवटचं पद आहे 1/89 गुणिले 90. तर पहा, याच्या पूर्वीचं जे पद आहे ते 1/9 गुणिले 10 असेल. म्हणजे इथपर्यंतची बेरीज आपल्याला या पूर्ण बेरजेतून वजा करायची आहे. म्हणजेच 89/90 वजा ही पाठीमागची बेरीज असेल 9/10.
तर याला आपण जर समान छेद केला 89/90 वजा याला आपण 9 न गुणूयात अंशाला आणि छेदाला, तर हे 9 9 81 आणि 9 10 90 म्हणजेच 89 वजा 81, 9 मधून 1 गेलं 8 राहील आणि 8 मधून 8 शून्य म्हणजे 8/90. तर या प्रश्नाचं उत्तर येतं 8/90. तर हे खूप महत्वाचं आहे, कारण कुठून बेरीज सुरू होते त्याच्या पूर्वीची इथपर्यंतची बेरीज येते 9/10, ती एकूण बेरजेतून वजा करायची आहे आपणास. तर ही संकल्पना चांगली लक्षात ठेवा. यानंतर पाहूया आपण पुढील भाग, तो म्हणजे गुणाकाराचं एक वेगळंच असं गणित दिलेलं आहे. तर पहा आता या गणिताचं स्पष्टीकरण कसं करायचं. दिसायला तर खूप वेगळं गणित दिसतं हे, आणि हे सर्व वैशिष्ट्यपूर्ण गणित आहेत. याला आपण नमुना नंबर 1 2 3 4 पण असं देऊ शकतो. तर या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना याची बेरीज करून घ्या. बे बे आणि हे 1 म्हणजेच 3/2 गुणिले 3 3 आणि हे 1 म्हणजे 4/3 गुणिले 4 4 आणि हे 1 म्हणजे 5/4. आणि याच पद्धतीने शेवटी या ठिकाणी येणार आहे 70 70 आणि 1 म्हणजे 71/70. आता याच्या पूर्वी काय असेल, तर इथं असेल 70/69. तर या गणिताच्या वैशिष्ट्यामध्ये काय होतं पहा. 3 1 3 3 1 3 कटून जाईल, 4 1 4 4 1 4, कारण हा गुणाकार आहे सर्व. त्याच पद्धतीनं 70 1 70 70 1 70 कटेल, 69 69 पण पाठीमागं कुठेतरी कटणार आहे. म्हणजे शिल्लक काय राहिलं पहा, शेवटचा अंश 71 आणि पहिला छेद म्हणजे 2. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 71/2. तर हा प्रश्न सोडवत असताना किंवा या पद्धतीचा प्रश्न सोडवत असताना तुम्हाला या एक स्टेप तुम्हाला सोडवावी लागणार आहे, आणि मग तुमच्या लक्षात येईल की काय शिल्लक राहतं आणि काय कट होतं. यानंतर यासारखाच दुसरा प्रश्न पाहूया आपण. तर या प्रश्नामध्ये पण पहा आता 1 + 1/2. तर 2 नी 1 ला गुणा, बे 1 बे आणि 1 म्हणजे 3/2 गुणिले 3 1 3 आणि 1 म्हणजे 4/3, 4 1 4 आणि 1 म्हणजे 5/4 गुणिले या पद्धतीनं शेवटचं 200 1 200 आणि 1 म्हणजे 201/200. याच्या पूर्वी असेल 200/199. तर आता या ठिकाणी पहा, हे 3 1 3 3 1 3 कट होतं, 4 1 4 4 1 4 असंच या पद्धतीनं 5 5 कट होईल. शेवटी या ठिकाणी 201 1 201 म्हणजे शिल्लक काय राहिलं पहा, शेवटचा अंश 201 आणि पहिला छेद म्हणजे 2. बाकी सर्व गुणाकारामध्ये कट होऊन जातं. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न बेरजेच्या ऐवजी वजाबाकी दिलेली आहे. तर हा वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न कसा सोडवायचा पहा. बे 1 बे वजा 1 म्हणजे याचं उत्तर येईल 1/2 गुणिले 3 1 3 आणि वजा 1 म्हणजे 2/3, 4 1 4 वजा 1 म्हणजे 3/4. या पद्धतीनं पुढे असेल 4/5 आणि शेवटचं पद आहे 50 1 50 आणि वजा 1 म्हणजे 49/50. याच्या पूर्वी या ठिकाणी असेल 48/49. तर या ठिकाणी पहा आता काय कट होतो. बे 1 बे बे 1 बे 3 1 3 3 1 3 4 1 4 4 1 4. याच पद्धतीनं 49 1 49 49 1 49 48 48 इथं कट होईल. आणि शिल्लक काय राहतं, तर पहिल्याचा अंश 1 आणि शेवटच्याचा छेद 50. तर थीम अतिशय सोपी आहे. फक्त काय कट होतं आणि काय शिल्लक राहतं, पहिल्यामध्ये राहतं का शेवटच्यामध्ये राहतं, एवढं जर चेक केलात ना तुम्ही, तर तुम्ही यासारखा प्रश्न अगदी सहज सोडवू शकाल. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे याच पद्धतीने वजाबाकीचा. बे 1 बे वजा 1 म्हणजे 1/2 गुणिले या ठिकाणी येईल 3 1 3 वजा 1 म्हणजे 2/3, त्यानंतर 3/4 4/5 आणि या ठिकाणी शेवटचं पद आहे 80 1 80 वजा 1 म्हणजे 79/80. याच्या पूर्वी असेल 78/79. तर पहा आता कट करत असताना या ठिकाणी 2 बे 1 बे बे 1 बे 3 1 3 3 1 3 4 1 4 4 1 4
79 एक 79 79 एक 79 म्हणजे शिल्लक काय राहिलं पहा, पहिल्याचा अंश 1 आणि शेवटचा छेद 80. तर या थीम लक्षात ठेवा जेणेकरून तुमचा कोणताही प्रश्न चुकणार नाही. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 1 वजा 1/12 1 वजा 1/13. सिस्टीम तीच आहे लक्षात ठेवायचं आपण. 12 1 12 वजा 1 म्हणजे 11/12 गुणिले 13 1 13 वजा 1 म्हणजेच 12/13. त्यानंतर 13/14 पुढे असेल 14/15 आणि शेवटचं पद आहे 40 1 40 आणि वजा 1 म्हणजेच 39/40. या ठिकाणी असेल 38/39. तर पहा आता पद कट करत असताना 12 1 12 12 1 12 13 1 13 13 1 13 14 1 14 14 1 14 या पद्धतीनं 39 39 कटेल आणि शिल्लक काय राहिलं पहा, पहिल्याचा अंश 11 शेवटच्याचा छेद 40. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येतं 11/40. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. तर काही शाब्दिक उदाहरणं आणि त्याचे अर्थ कसे बनतात हे आपण पाहणार आहोत. तर पहा, 45 पैकी 3/5 काम पूर्ण झाले, मग शिल्लक काम किती. तर ही संकल्पना आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेली आहे, तरी पण या ठिकाणी उजळणी करूयात आपण. शाब्दिक अपूर्णांकाचा अर्थ. तर या ठिकाणी पहा, 45 पैकी पूर्ण किती झालं, पूर्ण 3/5 म्हणजेच अपूर्ण किती आहे म्हणजे शिल्लक किती राहिलं, मग 5 पैकी 3 झालं म्हणजे शिल्लक राहिलं 2/5. म्हणजे जर आपण कामाचा विचार केला तर आपण असं लिहू शकतो 45 गुणिले 2/5 म्हणजे 5 1 5 5 9 45 आणि 9 गुणिले 2 म्हणजे 18 काम शिल्लक आहे. तर हा या त्याचा अर्थ होतो. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. 90 पक्षीपैकी 5/9 पक्षी उडाले, तर बाकी घरट्यात पक्षी किती. म्हणजे 90 पैकी 5/9 उडाले. पहा, 90 पैकी 5/9 उडाले, मग घरट्यात किती असतील. घरट्यातील पक्षी 5/9 उडाले म्हणजे 4/9 घरट्यात असतील. आणि 90च्या 4/9 याचा अर्थ असा असतो की 90 गुणिले चे म्हणजे गुणाकार 4/9 9 1 9 9 1 9 आणि हे 0 10 गुणिले 4 म्हणजे 40 पक्षी घरट्यात आहेत आणि उडालेले मग 50 पक्षी. तर हा संदर्भ आपल्याला लगेच लावता आला पाहिजे. यानंतर आणखी काही पाहूयात. तर या पद्धतीनं आपण अपूर्णांक ही संकल्पना अगदी बेसिक पासून शेवटपर्यंत कशी आहे, प्रत्येक कन्सेप्ट म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने कोणताही भाग आपला शिल्लक राहिलेला नाही, पूर्ण कन्सेप्ट आपण घेतलेले आहेत. तर भेटूया लवकरच पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जीनियस मॅथ पब्लिकेशन द्वारा संचलित पोलीस भरती गणित बुद्धिमत्ता विशेष 5वी स्कॉलरशिप प्रश्नसंच, 5वी नवोदय प्रश्नसंच, 8वी स्कॉलरशिप प्रश्नसंच महाराष्ट्रातील सर्व दुकानामध्ये उपलब्ध आहे. जर आपल्या जवळच्या पाठ्यपुस्तकालयामध्ये हे जर पुस्तक उपलब्ध नसेल तर त्यांना या नंबरवर फोन करून मागणी करायला सांगा. अगदी 2 दिवसामध्ये हे सर्व प्रश्नसंच आपल्या जवळच्या पुस्तकालयामध्ये उपलब्ध करून दिले जातील. भेटूया लवकरच पुढील नवीन चॅप्टरसह. धन्यवाद. थँक्यू.